हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याची शेंगाची भाजी किंवा शेवग्याची शेंगाची मसालेदार आणि चमचमीत भाजी. त्यासाठी मी घेतलेले आहे इथे शेवगाला व्यवस्थित अशा बारीक कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं एक समान मी सगळ्या शेंगांना कट करून घेतलेलं आहे आणि त्याची वरची सालसुद्धा काढून घेतलेली आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये शेंगा घेऊन त्याला व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर काही धूळ वगैरे काही असेल ती सगळी निघून जाईल. त्यानंतर मी पेटवला आहे गॅस आणि गॅसवर ठेवलेली आहे कढई. आता आपण शेंगा आधी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी टाकलेलं आहे 1 चमचा तेल. अगदी थोडंसंच तेल इथे वापरायचं आहे. त्यानंतर आपण टाकूया आपल्या शेवग्याच्या शेंगा. व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं आपण तेलामध्ये याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण टाकूया पाणी. अर्धा ग्लास पाणी मी इथे वापरले आहे. त्यानंतर आपण टाकूया अर्धा चमचा हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ. त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 7च मिनिटं शिजवून घ्यायचे, कारण की जास्त वेळ शेवग्याच्या शेंगाला शिजायला जास्त वेळ लागत नाही, ते पटकन शिजतात. त्यानंतर आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण लसूण इथे सोलून घेतलेला आहे. एक अद्रकीचा तुकडा मी इथे घेतलेला आहे, त्यालाही कट करून घेतलं. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे, त्याला बी व्यवस्थित आपण उभा चिरून घेणार आहोत. आता आपण इथे शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी इथे मसाला तयार करत आहोत. त्यासाठी अद्रक, लसूण, कांदा व्यवस्थित चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर खोबरं मी घेतलेलं आहे. खोबरं इथं मी बारीक किसून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचे तुकडेही करून घेऊ शकता. खोबरं व्यवस्थित आता आपल्या इथं किसून झालेलं आहे आणि इकडे आपल्याचे शेंगाही व्यवस्थित शिजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर कढईला एका साईडला करून मी गॅसवर ठेवलेला आहे तवा. आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तव्यावर टाकलं आहे थोडंसं तेल. त्यात मी टाकणार आहे अद्रक लसूण तेलामध्ये आपण थोडंसं 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत, त्याचा कलर बदलेपर्यंत. त्याच तव्यामध्ये टाकणार आहे मी 2 चमचे धनेही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर टाकायचे आहे 2 चमचे तिळालाही व्यवस्थित आपण परतून घेऊया. त्यामध्ये टाकूया आपण किसलेलं खोबरं. आता हे सर्व साहित्य एकत्र आपण भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. खोबऱ्याचा कलर बदलला की आपण लगेच काढून घ्यायचा आहे. त्याच तव्यात मी टाकलं आहे थोडं तेल आणि कांदासुद्धा आपण याच्यामध्ये तेलामध्ये कलर बदलेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचा आहे. आता आपला कांद्याचा कलर बदलला आहे. आता आपण कांदा काढून घेऊया. मी इथे मीडियम साईजचा एक कांदा वापरला होता. त्यानंतर सर्व साहित्य आता आपलं भाजून झालेलं आहे. मी इथे घेतलेलं आहे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर. आता हे सगळं साहित्य आपल्याला टाकून पाणी टाकून याचं वाटण करून घ्यायचं आहे. टमाटोसुद्धा आपण या मसाल्यामध्ये टाकून वाटून घेऊया. थोडंसं वाटण्यासाठी पाणी टाकायचं आहे. आता इथे मसाला आपला व्यवस्थित बारीक वाटून झालेला आहे. गॅसवर ठेवणार आहे कढईमध्ये टाकायचं आहे फोडणीसाठी आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत आपण जिरे तडतडले की त्यामध्ये लगेच टाकायचा आहे कढीपत्त्याची चांगली फोडणी बसली की भाजीला चांगली चव येते. त्यानंतर आपण याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊया. मसाला व्यवस्थित चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत टोमॅटोचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपण याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता आपला मसाला व्यवस्थित इथे परतलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि एकदम कोरडासुद्धा झालेला आहे आणि तेलही आता सुटायला लागलेलं आहे. त्यामध्ये आपण इतर मसाले घालूया. मी इथे टाकलेला आहे लाल मिरची पावडर. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा वापरू शकता. त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी. या पाण्यामध्ये परत मसाला थोडासा आपण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे. आता मसाला व्यवस्थित परतलेला आहे. आता आपण यामध्ये टाकूया आपल्या शेवग्याच्या शेंगा. व्यवस्थित मसाला शेवग्याच्या शेंगामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे.
तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला एक सुंदर असा कलर आलेला आहे आणि ही भाजी खायला खूप छान लागते. तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही शेवग्याची भाजी खाऊ शकता. त्यानंतर आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि भाजीला 5 ते 7 मिनिटे उकळून घ्यायचं आहे झाकण ठेवून. त्यानंतर आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आणि तर्रीही व्यवस्थित आपल्या भाजीला आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार आहे. ही भाजी खायला खूप चवदार लागते. अगदी चमचमीत ही भाजी तयार होते. आता आपली ते शेवग्याची भाजी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. धन्यवाद.